नमस्कार. मी डॉक्टर सचिन उदमले. अ, जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये तुमच्याबरोबर संवाद साधला होता, की माझ्या असं डोक्यामध्ये आलं होतं, की आपल्याच वैद्यकीय क्षेत्रातील जी मंडळी आहेत, तर त्यांचं एकंदरीतच जीवन प्रवास वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्तच त्यांचं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे किंवा त्यांची जडणघडण कशी झाली. तर ह्या संदर्भामध्ये पॉडकास्ट घेण्याची मी ठरवले आणि अ, मागचा जो पॉडकास्ट झाला तर त्याच्यामध्ये डॉक्टर अशोक कराळे हे आपल्या भेटीला आले होते आणि खरंच तो जेव्हा यूट्यूबवर आला तर सर्वांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आणि लवकरच नवीन पॉडकास्ट घेऊन या असं मला सांगण्यात आलं आणि मग शोधाशोध सुरू झाली की आपल्या दुसऱ्या पॉडकास्टसाठी आपण कोणाशी संवाद साधू शकतो किंवा कोणाशी गप्पा मारू शकतो आणि अ, माझ्या डोळ्यासमोर एकच नाव आलं ते म्हणजे आमच्या अहिल्यानगरमधील एक नामवंत बहुआयामी अ, असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर काळे सर, अजित काळे सर. ते नमस्कार. त्यांची छोटीशी ओळख करून द्यायची म्हणजे ते नगरमधील पहिले प्लॅस्टिक सर्जन गेल्या 30 वर्षापासून नगर या ठिकाणी काम करतायत. तर सर तुम्ही माझ्या पॉडकास्टसाठी वेळ दिला आणि होकार भरला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे खूप आभार मानतो. नो प्रॉब्लेम. तर एकंदरीत आपण असं म्हणतो की वैद्यकीय क्षेत्रातील जी मंडळी आहेत तर ते फक्त वैद्यकीय क्षेत्रामध्येच जास्त लक्ष घालतात किंवा ते कॉन्सन्ट्रेटेड असतात, त्यांची लाईफ त्यामध्येच जाते. परंतु निश्चितच काळे सरांचं असं व्यक्तिमत्व आहे की ते आपल्या जीवनातील जे काही वेगवेगळे अंग आहेत जसं कला, क्रीडा, संगीत, इवन आर्थिक क्षेत्र म्हणा किंवा ट्रॅव्हल म्हणा, तर या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं एक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्याचमुळे मला असं वाटलं की आपल्या या दुसऱ्या पॉडकास्टसाठी सरांचं बरोबर गप्पा माराव्यात. तर सर, पहिला प्रश्न नेहमीच मला असा विचारायला आवडतो की तुमची सुरुवात म्हणजे तुमचं बालपण किंवा शालेय जीवन हे नक्की कुठून सुरू झालं? मुळातला मी मुंबईचा. बॉर्न बॉटअप एज्युकेटेड मुंबई. मुंबई म्हणजे डायरेक्ट शिवाजी पार्क, राज ठाकरेच्या बाजूला. अरे वा. माझी शाळा तिकडचीच, कॉलेजही तिकडचं, रुपारेल कॉलेज. मेडिकल सगळं झालं सायन हॉस्पिटल, ते पण त्या एरियामधलंच. नंतर जे सायनमधनं मी MBBS आणि MS केलं आणि जेमध्ये मला प्लास्टिक सर्जरी मिळाली मला. म्हणजे मूळतः तुम्ही मुंबईकर असं म्हणू शकतो आम्ही. हो, बॉर्न म्हणजे सांगतो ना, हार्डकोर मुंबई. तर अंगात मुंबई जात नाही. तर निश्चितच सर, म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये लहानाचे मोठे झाला. तर मुंबईतलं तुमचं जीवन कसं होतं म्हणजे त्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकले म्हणजे? मुंबई तेव्हा आजच्यापेक्षा खूप वेगळी होती. एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. त्याच्यामुळे जुनं मुंबई ते आमच्या वेळेस कंटिन्यू होतं. आता ह्या 30 वर्षात खूपच फरक पडला आहे. आता ओळखूच येत नाही. म्हणजे पूर्वी मी ट्रेननी प्रवास करायचो. माझी पहिला ट्रेनचा प्रवास लोकलचा हा मी 6वीत असताना केला. बसनी प्रवास केला म्हणजे BST बसनी. शाळेत जायचो आम्ही. 5वीत गेलो मी. पण आता मला त्या बसनी प्रवास करताना माझे लँडमार्क्स की बाबा इथे बस वळायची, इथे हे होतं, सगळं बदललेलं आहे. पण शाळेत आम्ही 5वीपासून BSTनीच फिरलो. जायचं कुठे तर लोकल ट्रेननीच जायचं. इतकं होतं की मला वेस्टर्न लाईन जी म्हणतात, चर्चगेटपासून बोरिवलीपर्यंत कुठल्या लँडमार्क आहे मला अजूनही सुद्धा आठवतं येतं. मी सांगू शकतो की आता हे येईल, आता याच्यानंतर हे येईल. स्टेशन नाही, स्टेशनमधले जे लँडमार्क्स असतात ते सांगतो. ओके. सेम थिंग मी बसचा प्रवास होता. इतका प्रवास केला मी. तिकीट तेव्हा 30 पैसे, 40 पैसे, 20 पैसे असं तिकीट होतं तेव्हा. नक्कीच सर, माझं देखील आता तुम्ही जेव्हा मुंबईचा हा विषय घेतला तर माझं देखील वैद्यकीय शिक्षण हे ठाण्याला झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे मुंबईमध्ये झालं आणि मला पण असं क्लिअरली जाणवतं की मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन खूप मोठ्या लेवलवर झालं आहे आणि आता देखील आपण पाहतोच की ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर बदलत चाललेलं आहे. तर निश्चितच मला असं वाटतं की तुम्हाला तुमची जी लहानपणीची मुंबई असेल ती आता शोधावी लागेल. शोधायला लागते मला. आता शिवाजी पार्क आमचं इतकं आहे. म्हणजे शिवाजी पार्क म्हणजे दगड मला माहिती होता. कुठल्या याच्यावरती काय लिहिलं आहे वगैरे. आता काहीही ओळखू येत नाही. रेट ऑफ प्रोग्रेस फार फास्ट झाला आहे. रेट ऑफ प्रोग्रेस फार फास्ट झाला आहे.
मग शिवाजी पार्कमध्ये तुम्ही जसं म्हणाले की शालेय शिक्षण किंवा आपण म्हणतो की 5वी ते 12वी हा कालखंड आपल्या एका लाईफमधला खूप महत्त्वाचा असतो की ज्यामध्ये आपली जडणघडण खूप मोठ्या लेवलवर फास्ट होते किंवा आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, पुढे जाऊन आपल्याला काय बनायचं आहे या बाबतीमध्ये खूप सारे ऑप्शन्स ओपन असतात. तर मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावं किंवा MBBSमध्ये प्रवेश घ्यावा याची मुहूर्तमेढ कुठे रोवल्या गेली असं काही आठवतंय तुम्हाला? मला ॲक्च्युली इंजिनियर व्हायचं होतं. ओके. म्हणजे मार्क पण तसे होते. फिजिक्समध्ये 100, मॅथ्समध्ये 100, केमिस्ट्रीत 99. मला हवं होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके. मग तेव्हाचं टॉपमोस्ट जे होतं VJTI, हां हां. तेव्हा व्हिक्टोरिया ज्युबिली म्हणायचे. व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, ते आता वीर जिजामाता झालं आहे. तिथे मी अप्लाय केलं. त्याच्या आधी मेडिकलला पण अप्लाय केलं. मेडिकलला का केलं? घरच्यांनी सांगितलं मेडिकलला जा. आम्ही काय मेंढाचं गेलं मेडिकलला जा. 8-10 दिवस माझे कॉलेजमध्ये गेले मेडिकल सायन्सला. ओके. तोपर्यंत न्यूज अशी आली की लिस्ट लागली इंजिनिअरिंगची. ओके. मग मी म्हटलं फॉर्म तर भरला होता. म्हटलं बघूया जाऊन काय होतं. माझं झालं त्या 3 इडियट्सच्या रांचोसारखं झालं. खालून सुरू केलं बघत सगळेच माझ्यासारखे असतील ना. मी असं स्वतःला वेगळा कधी समजलंच नव्हतं. बरोबर. सगळ्यांनाच असतील 100 वगैरे. बघतो तर माझा दुसरा नंबर होता मेकॅनिकलवरती. ओके. कॉलर टाईट केली, फॉर्म पाडला आणि परत आलो. पण मग VJTIच्या मेरिट लिस्टमध्ये दुसरा इंटरेस्ट पण इंजिनिअरिंगमध्ये. पण मग तेव्हा सायन का? काय झालं मग सायन का? सायन्स मिळालं मला कारण माझा बायोलॉजी 78 होतं. ओके. हे सगळं होतं बरोबर आहे. मला मेडिकलला मिळणार हे माहिती होतं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमुळे. पण बायोलॉजी कमी असल्यामुळे मला सायन्स मिळालं. नाहीतर अजून थोडे असते 2-3 मार्क तरी मग मी KMला गेलो असतो. पण जे झालं ते चांगलं झालं. सायन्स माझ्या लेवलचं झालं. KMचं मला नंतर वातावरण मी बघितलं. मला कंड्युसिव्ह नव्हतं ते. ओके. नाही, माझा प्रश्न सर असा होता की VJTI म्हणजे इंजिनिअरिंगकडे तुमचा कल होता. परंतु तरी देखील तुम्ही इंजिनिअरिंगकडे न वळता मेडिकलमध्येच राहण्याचा हा निर्णय का घेतला गेला? सांगितलं गेलं. तेव्हा चॅलेंज करायची पद्धत नव्हती. अच्छा. घरच्यांनी सांगितलं वडिलांनी मेडिकलला जायचं. मेडिकलला गेलो. ओके. मग MBBSमध्ये जसं आता आपण म्हणतो की तुम्ही नामवंत प्लॅस्टिक सर्जन आहात. तर MBBS झाल्यानंतर सर्जरीकडे मेनली बेसिक सर्जरीपासून सुरू होतं. तर मग सर्जरी करावी असं कधी MBBSच्या काळात हो, जाणवलं 3rd की? MBBSला मला कळलं की मला बाकी कुठली हे जमत नाही. माझा फर्स्ट इयर ऑर्थोपेडिक्स होता. ओके. पण मी फेल झालो MBBSला. ओके. मेडिसिनमध्ये फेल झालो. त्यामुळे माझी 30 सीट चुकली. मग दुसऱ्या याच्यात पेंडिंग लोक होते त्यांना आधी मिळालं. ओके. म्हणून मी सर्जरी म्हणजे नेक्स्ट मला 2च चॉईस होते माझे, ऑर्थोपेडिक्स नाही तर सर्जरी. ओके. मग आणि आमच्या वेळेस तेव्हा नीट नव्हती, एंट्रन्स नव्हती, काही नाही. मार्क आले, घुसायचं आतमध्ये. ओके. मग सर्जरीला कुठे तुम्ही? सायन्सलाच सगळं सायन्सलाच तिथे. continue. हो, इथून घातलं आणि तिथून काढलं. असं कन्व्हेअर बेल्टवरच झालं माझं. व्हेरी गुड सर. तर मग सर्जरी म्हणजे तुमचं MBBS पासून सर्जरी हे सगळं सायन्सचं झालेलं आहे. आणि सायन्स म्हणजे मला सांगायला आवडेल की दॅट इज द हार्ट ऑफ द सायन्सचं सर्वात फेमस इज द ट्रॉमा वॉर्ड. इंडियातला बिझिएस्ट ट्रॉमा वॉर्ड म्हणून तेव्हा म्हणायचे. आता माहीत नाही लेटेस्ट काय आहे ते. पण तेव्हा इंडियाज बिझिएस्ट ट्रॉमा वॉर्ड म्हणायचे त्याला. ओके. आणि आता जसं तुम्ही म्हणाले की सर्जरीमध्ये बाय चान्स म्हणा किंवा जसं त्यावेळेचं मेरिट आहे तर त्यानुसार तुम्ही MS सर्जरी ही ब्रँच घेतली. पण मग त्या काळामध्ये जे काही वेगवेगळे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या जागा असतात तर त्यामध्ये प्लास्टिक सर्जरीमध्ये कसे एंट्री केली तुम्ही? 3 वर्षाचं MS सर्जरी असायचं. आमच्या वेळेस बॉन्ड पण नव्हता. बरोबर. 3 वर्षाचं MBBS असायचं. मग तेव्हा त्या 3 वर्षात म्हणजे 4 पोस्टिंग झालं की आमची पहिली बॅच आहे रेसिडेन्सीची. त्याच्या आधी हाऊसमनशिप नावाचा प्रकार होता. ओके. लोकांना कोणाला माहीतच नाही ते. तर माझी पहिली बॅच ज्यात रेसिडेन्सी म्हणजे तुम्ही डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे हाताखाली ते जसं म्हणतील तसं ते म्हणाले तुम्ही सायकेट्री जाऊन बसा तर सायकेट्री जाऊन बसायचं. ओके. असं रेसिडेन्सी प्रोग्रॅम. तर त्याच्यात मला त्या 3 वर्षात मला 1 वर्ष मी बाहेर काढलं. बाहेर म्हणजे डिपार्टमेंट ऑफ वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये गेलो 3-3 महिने. उदाहरण 3 वर्षाच्या MSच्या पिरियडमध्ये मी 12 महिने बाहेर काढले. म्हणजे 4 पोस्टिंग माझ्या झाल्या
न्यूरो, कार्डियॅक, प्लास्टिक आणि पिडियाट्रिक. ओके. मला युरोलॉजी आवडतच नव्हतं मला पहिल्यापासून. तर ओके. मी त्याला ते ऑप्शन होता पण मी ते ड्रॉप केलं आणि त्याच्याऐवजी मी कार्डियॅक घेतलं. तर हे 3-4 पोस्टिंग केल्यामुळे मला हे समजलं की मला नंतर काय करायचं. MCH करायचं आहे हे फिक्स्ड होतं. ओके. MCH करायचं हे फिक्स होतं कारण MS तेव्हा सगळेच होत होते. MCH करायचे फिक्स. मग ब्रांच कुठली घ्यायची. पण मी हे 4 केल्यामुळे मला एक कळलं की मला काय हवं आहे आणि काय नको आहे. क्लिअर कट माझं हे झालं. त्यामुळे ऑर्डर प्रेफरन्स देताना शेवटचं न्यूरो, त्याच्यावरती CVTS, त्याच्यावरती पिडियाट्रिक आणि मग प्लास्टिक अच्छा. असं घेतलं. तुम्ही प्लास्टिक टॉपला सर्जरी प्लास्टिक. ठेवली आणि तुम्हाला हो मिळाली. हो. पण याचा का मी आवडलं हे की आजच्या याच्यामध्ये तसं करायला मिळत नाही. रोटेशन करत नाही ते एखाद्यात घालतात. त्यामुळे MSच्या लोकांना पुढे काय करायचं तर आहे पण काय करायचं हे माहीत नाही. मग जो सर्जन त्यांना इन्फ्लुएन्स करतो त्याच्या मागे ते जातात. नक्की सर. आता तुम्ही जो हा विषय मांडला तर मला ॲक्च्युली एक माझ्या जे सिनियर होते त्यांचं एक उदाहरण मला म्हणजे या ठिकाणी नमूद करावं असं वाटेल. असं जसं तुम्ही म्हटले की आपलं एक प्लॅन असतो की आपण पुढे जाऊन आयुष्यात हे करायचं. तर त्या निमित्ताने त्या माझ्या मित्राला सर्जरीच करायची होती आणि सांगायला पण आवडेल की त्याला सायन्सच सर्जरी मिळालं. पण ज्या क्षणाला तो सायन्समध्ये गेला तर त्याने ज्या पद्धतीचं तिथं काम होतं म्हणजे त्याचं दिवसेंदिवस ड्रेसिंग करण्यामध्ये जायचं आणि ही गॉट टू नो दॅट की काही दिवसांमध्ये त्याला कळलं की अरे आपला हा पिंड नव्हे. आणि मग त्याने सर्जरी सोडली. ही टेक द गॅप फॉर 1 year. अगेन ही गिव्ह द एंट्रन्स एक्झाम आणि त्याच्यानंतर त्याने डायरेक्टली पिडियाट्रिक म्हणजे आपण म्हणतो मेडिकल फील्ड म्हणजे 180 डिग्रीचं शिफ्ट मारलं. राईट. पण म्हणजे नक्कीच ह्या बाबतीमध्ये आत्ताची जी काही शैक्षणिक जी प्रणाली आहे किंवा जे काही आता सध्या सुरू आहे तर त्याच्यामध्ये ह्या बाबतीमध्ये काउन्सिलिंग होणं तर डेफिनेटली गरजेचं फार महत्त्वाचं आहे. कारण की जर तुमचा एक रस्ता जर का चुकला तर पुढे आयुष्यामध्ये U-turn नाही. हो ना. ते आता ते कोणी मी ते आता मी हे जॉईन केलं आहे VK मेडिकल. तिथे मुलांना बघतो ना त्यांना ते त्या सर्जनवरती इम्प्रेस झालेले आहेत. पण त्या ब्रांचमध्ये काय आहे हे त्यांना माहीत नाही अजून. पर्सनॅलिटी बेस इन्फ्लुएन्स झाला की मग नंतर गाडी घेतली आणि मग U-turn नाही मारता येत. राईट. मग सर तुमचं सगळं एज्युकेशन प्लास्टिक सर्जरी देखील तुमची जे जेला झाली म्हणजे मुंबईमध्ये सगळं मुंबईतच. मग मुंबई ते डायरेक्ट अहिल्यानगर हा प्रवास कसा झाला. आता ते इंटरेस्टिंग कसं आहे की मला MCH करताना लक्षात आलं की मुंबईमध्ये मला राहायचं नाही. तर आमच्या घरी डॉक्टर्स बरेच आहेत कन्सल्टंटसुद्धा. त्यांची ते एकूण मला लाईफ बघता मला ते मुंबईतले हे मला म्हटलं की आपल्याला जमणार नाही म्हणजे मला आवड नाही मला अशा ठिकाणी जाऊ की जिथे करू. मग मी Tier 2 सिटीज बघितल्या. ओके. मेगापोलिस सोडलं मेट्रो किंवा बिग सिटीमध्ये जाऊ. मग ते पुणे बघितलं, नाशिक, कोल्हापूर. हे करता करता मला असं लक्षात आलं की ही आपल्याला जमू शकेल एक. आणि तोवर माझी मोठी बहीण म्हणजे ती माझी चुलत बहीण आहे आरती होशिंग. ओके. ती पण मुंबईचीच आहे. ओके. माझ्यापेक्षा 10 वर्ष सिनियर आहे. ती लग्न होऊन इथे आली. अच्छा. लग्न होऊन मी गोष्ट करतो मी 81 साली 1981 तिने प्रॅक्टिस सुरू केली. मग मी पास झालो MCH 94मध्ये म्हणजे तिच्याकडे 13 वर्षाचा अनुभव होता प्रायव्हेट प्रॅक्टिसचा इकडच्या लाईफचा. कारण ती पण मुंबई सोडून इथे आली. मग ती एकदा आली होती एका फंक्शनला तेव्हा ती म्हणाली की आमच्या नगरला कोण नाही आहे येतो का. मला रेड कार्पेट कोणी नाही आहे मी येतो. कुठे जायचं आहे. दुसरं पुणे का सोडलं नाशिक का सोडलं तिथे ऑलरेडी लोक होते. मग तिथे परत म्हणजे मुंबईसारखीच पण आहे त्या डबक्यामध्येच मी अजून एक तिथे मोठी शहरं नाही आहेत तेव्हा 10 लाख 15 लाख पॉप्युलेशन तेव्हाच होतं. पुणे थोडं जास्ती होतं. म्हटलं नवीन ठिकाणी जाऊ. म्हणजे नक्कीच आता तुम्ही जसं तुमच्या रिलेटिव्ह म्हणजे होशिंग मॅडमच्या मुळे इथे नगरमध्ये सेटल मी खरंच त्यांच्यासाठी पण मी थँक्यू म्हणेल कारण की अहिल्यानगर म्हणजे त्यावेळेचं अहमदनगर आणि परिसरातील लोकांसाठी तुमच्यासारखा एकदम निष्णात सर्जन या ठिकाणी अवेलेबल झाला. तर सर मला आता विचारायला आवडेल की वैद्यकीय क्षेत्राबरोबरच मी आता जसं मी पण आता 15 वर्ष अहिल्यानगरमध्ये तुम्हाला जवळ पाहतो कारण की आमच्याच अनेस्थेशिया सोसायटीच्या एक फॅमिली मेंबर म्हणजे तुमच्या रोहिणी काळे मॅडम यांच्यामुळं तुमच्याबरोबर बऱ्याच वेळेस इंटरॅक्ट करण्याचा देखील मला
अनुभव आहे किंवा मला संधी मिळालेल्या आहेत. तर मला निश्चितच हे जाणवलं की जे इतर वैद्यकीय क्षेत्रातील जे मंडळी आहेत तर त्यांच्याकडे ते थोडंसं कमी वाटतं, कारण की वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी बऱ्याचशा वेळेस आपल्याच क्षेत्राबाबतीमध्ये किंवा त्यांच्याच लोकांशी एकत्रित राहतात. पण मग तुमचं हे बाकीचे क्षेत्र जे आहे, जसं तुमचं इंटरेस्ट कला क्षेत्रामध्ये आहे, संगीत क्षेत्रामध्ये आहे, तर ह्या क्षेत्रांमध्ये तुम्ही कसे तुमचं इंटरेस्ट? काय हे संगीत बिंगीत कला तर हे गॉड गिफ्ट आहे, ते मलाही माहीत नाही कसं काय ते. तालाचं थोडं सेन्स आहे तेवढंच, त्या पलीकडे असं मी काय खूप हे नाही. थोडा कानसेन आहे, तानसेनचं आहे. आणि नाही, आणि ॲक्च्युली जेव्हा आपण असं म्हटलं जातं की वैद्यकीय क्षेत्र हे बऱ्यापैकी स्ट्रेस किंवा तणावपूर्ण असं क्षेत्र आहे, तर अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे. स्ट्रेस सगळ्या कामात आहे. स्ट्रेस घ्यायचा की नाही हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. स्ट्रेस कुठल्याही कामात आहे. मोदीला पण स्ट्रेस आहे आणि त्याच्या भारतीय चपरासीला पण स्ट्रेस आहे. पण स्ट्रेस कॉमन आहे, त्याला काही नाही. घ्यायचं की नाही ते आपण ठरवायचं. जसं की आता बऱ्याच वेळेस म्हणतात की वर्क लाईफ बॅलन्स हा तुम्हाला जमला पाहिजे, कारण की गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय की खूप कमी कमी वयातील लोकांना देखील आता विविध आजार होत आहेत. तर तुमची ओव्हरऑलच जी काही जर्नी आहे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच तुमची बाकीची लाईफची, तर याच्यामध्ये तुम्ही सांगड कशी घातली, याच्याबद्दल काही सांगू शकाल का? मी 95 साली आलो तेव्हा बऱ्याच लोकांना प्लास्टिक सर्जरी काय हेच माहीत नव्हतं. म्हणजे माझी सुरुवात तिथूनच झाली. नगर शहरामध्ये ॲज वेल ॲज पेरिफेरी ड्रेनेजमध्ये मला खूप लेक्चर्स घ्यायला लागले. त्याच्याकरता मी सगळे उद्योग केले जे काय करायला लागतात. स्लाईड्स तयार केल्या, हे केलं. तेव्हा प्रेझेंटेशन हा प्रकारच माहीत नव्हता. ते करता करता 2002 साली मला हे, जेव्हा माझं मी हॉस्पिटल बांधलं 95 ते 2002 कन्सल्टिंग घेतली होती. तिथे एक छोटं थिएटर बांधून मुंबई स्टाईल प्रॅक्टिस करू असं तेव्हा माझा कन्सेप्ट होता. तो 7 वर्षात मला जरा उशीर झाला, पण मला कळलं की इथे तुम्हाला तुमच्या पायी एक वास्तू पाहिजे, जी तुम्ही माझं वास्तू म्हणू शकता. मग 2002 हॉस्पिटल बांधलं मी. ते हॉस्पिटल बांधल्यानंतर खर्च तर वाढतो, सगळंच वाढतं. ते करायला अजून आपल्याला जास्ती काम करायला लागतं. पण मग काम करायचं म्हटलं की अवेअरनेस पाहिजे ना. मग अवेअरनेस करण्याकरता मला मी हे करतो, मी ते करतो सांगण्यात काही नाही. कारण प्लास्टिक सर्जरी असं आहे, हे सगळी दर्शनी भागावरती आहे. स्पेस चांगलं काम केलं ना दाखवा. इंटरप्टन तुम्ही कसं आहे म्हणता की आम्ही हा ऑब्स्ट्रक्शन होतं, मग आम्ही ते केलं ते केलं. आतमध्ये येते, आमचं बाहेर आहे. ऑर्थोपेडिक्सना एक्सरे दाखवायला लागतो. आमच्यामध्ये प्लास्टिकचं मध्ये चेहरा नीट केला, ॲक्सिडेंट झाला होता, मग दाखव. आता हे पेशंटला कसं आहे, पेशंट आणि बाहेरचे डॉक्टर, पब्लिक ॲज वेल ॲज मेडिकल फॅटर्निटी, हे सगळ्या कन्व्हिन्स करायला मला काहीतरी दाखवायला पाहिजे. मग त्याच्याकरता प्रोजेक्टर पाहिजे. म्हणजे स्लाईड कसं दाखवणार मी. मग मी लॅपटॉप घेतला, प्रोजेक्टर घेतला, डिजिटल कॅमेरा घेतला, सगळं एका दिवशी घेतलं मी. हां, इथून लॅपटॉप विकत घेतला पाहिजे तो सांगितलं. ही गोष्ट करतो मी 2002ची. लॅपटॉप मी घेतला, थेट गाडी पकडली रात्रीची. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत गेलो. ऑलरेडी सगळ्यांनी फोन करून ठेवले होते. तेव्हा ईमेल नव्हतं, काही नव्हतं. डायरेक्ट लँडलाईन फोन होते. फोन केले. कॅमेरा चूज करून ठेवला होता. त्याच्याकडे गेलो. तो कॅमेरा मॅनेज करून हे करून घेतला. ते झाल्यानंतर तिथून उठलो, प्रोजेक्टरवाल्याकडे गेलो. प्रोजेक्टर मॅच करून घेतला. सगळं तिन्ही एकमेकाला बसत आहेत ते बघितलं. रात्रीच्या गाडीने परत आलो. मी एका दिवशी लॅपटॉप, कॅमेरा आणि प्रोजेक्टर घेतला होता. मी मगाशी जे म्हटलो ना सर, की तुम्ही वैद्यकीय क्षेत्राबरोबर तुमचं बाकीच्या ठिकाणी पण आहे इंटरेस्ट. आहे. अंगातनं इंजिनिअरिंग जात नाही ना. अंगातला इंजिनियर जात नाही ना. नक्कीच. आणि म्हणजे प्लॅस्टिक सर्जन म्हणून इतक्या म्हणजे त्याच्यासाठी देखील आपल्याला वेळ भरपूर द्यावा लागतो. म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBSला तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर तुमचे लाईफचे 15 वर्ष पुढे कुठे गेले नाही असं आहे की म्हणजे तुम्हाला ट्रेन होणं. आपलं यूथ जातं त्यात, तारुण्य सगळं त्यात जातं आपलं. राईट. तर मग हे वैद्यकीय म्हणजे प्रावीण्य मिळून प्लास्टिक सर्जन झाल्यानंतर देखील आपली प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करण्यासाठी इतके सगळे एफर्ट्स तुम्हाला घ्यायला लागतात, सगळ्यांना घ्यायला लागतात. आमच्या वेळेचा काळ वेगळा होता, तो जरा वेगळ्या पद्धतीचा, आता वेगळ्या पद्धती झाला आहे. पण एफर्ट सगळ्यांनाच घ्यायला लागतात, त्याच्यानं कोण सुटत नाही. आणि गंमत अशी आहे की हे जे मी 3 केले, हे जिल्ह्यातलं पहिलं होतं. कोणाकडेही जिल्ह्यात लॅपटॉप नव्हता. लॅपटॉप म्हणजे कशाशी खातात, कॉम्प्युटर म्हणजे काय हे माहीत नाही. माझा पहिला कॉम्प्युटर माझ्याकडे आला 1982 साली. बापरे.
फोर्थ हँड होता. तो माझा भाऊ माझा CMC म्हणून एक कंपनी आहे गव्हर्नमेंटची होती, ओके. तिथे तो कॉम्प्युटर इंजिनियर झाला होता. तो तिथे जॉबला होता. तो मला म्हणाला हा फोर्थ हँड आहे. तो तेव्हाचा कॉम्प्युटर आजच्या सर्वात मोठ्या मायक्रो ओव्हनपेक्षा मोठा होता अच्छा. आणि फिफ्थ हँड होता, म्हणजे असं पास ऑन करत करत आलेला तो होता. मला हौस होती म्हणून आपलं ते टुकटुक, तेव्हा वर्ड्स नव्हतं, तेव्हा काय विंडोज नव्हते, काही नव्हतं तेव्हा. टेक्नोसेवी तर तुम्ही सुरुवातीपासूनच आहात. आता तुम्ही बोलता तुम्ही असं म्हटलं की त्यावेळेची वैद्यकीय क्षेत्रातली जी काम करण्याची पद्धत आणि आता याच्यामध्ये बऱ्यापैकी डिफरन्स जाणवला आहे. तर कुठला असा सिग्निफिकंट डिफरन्स तुम्हाला जाणवतो जो चांगला आहे किंवा वाईट आहे तुमच्या वाईट नजरेत? चांगलं काही नसतं. टेक्नॉलॉजी आली आता. टेक्नॉलॉजी आली आहे. इंटरपर्सनल कम्युनिकेशन करायची पद्धत बदललेली आहे. तो फरक आहे. पूर्वी तेव्हा मोबाईलच नव्हते तेव्हा. कुठेतरी मी आता जायचं, 2 केस करायची असतील तर पहिल्या हॉस्पिटल सांगून द्यायचं घरी, की मी ह्या हॉस्पिटलमध्ये आहे, तिथे फोन करून सांगा. मग तो फोन खाली जायचा. तिथून वरती निरोप व्हायचा, की तुम्हाला दुसरा फोन आला आहे, तुम्हाला ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मग तिथे फोन करून सांगायचं मी, की मी ही आता केस सुरू करतोय, संपायला तिथे येईल, काय आलं ते निरोप तिकडे घ्या. असं सगळं ते स्किप हॉप करत पुढचे जात होते. नक्कीच. मला पण आता मी जेव्हा आम्ही आमच्या ॲनेस्थेशियाच्या प्रॅक्टिसच्या वेळेस असा विचार करतो, की आता सगळ्यांकडे मोबाईल आलेत, WhatsApp आलेत किंवा कनेक्टिव्हिटीचे खूप चांगले माध्यम आहेत. तर मला पण कधी-कधी सुरुवातीला म्हणजे आता मी जेव्हा आलो त्यावेळेस ऑलरेडी मोबाईल एस्टॅब्लिश होते सर. पण आमचे पण जे सीनियर मंडळी आहेत, जेव्हा नगरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली असते, तर ते कसे कनेक्ट करतील हा मला नेहमीच प्रश्न पडतो. कारण की इमर्जन्सी आलेली आहे. त्यावेळेस इव्हन लँडलाईनची देखील सुविधा खूपच कमी होत्या. तर म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुमच्या सगळ्या टीमला, की अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही कनेक्टिव्हिटी होती म्हणा किंवा पेशंटला सेवा देण्याची तुमची वृत्ती होती, त्यातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत होत्या. सर बोलण्याच्या ह्याच्यामध्ये मला अजून एक नेहमी आवडतं कुठल्याही व्यक्तीचं, की वैद्यकीय क्षेत्र सोडून तुम्ही जसं की तुम्हाला मला माहिती आहे की प्रवास करणं देखील खूप आवडतं. तर म्हणजे बऱ्याचशा वेळेस कसं असतं की घरातनं आपण जेव्हा आईवडिलांचा जो कंट्रोल असतो तो सुटल्यानंतर मला असं वाटतं की मुलांचे वेगवेगळे कला दिसायला सुरुवात होती. तर तुमची तशी काही सुरुवात आहे का आहे ना. प्रवासाच्या बाबतीत? येस. मुंबईला असताना मी माझ्या 5वी नंतर 5वी ते 9वी मी खूप फिरलो. म्हणजे वडिलांची फॅमिली टूर्स जात होते. खूप म्हणजे राजधानी एक्सप्रेस प्रवास केला आहे, विमानाने प्रवास केला, मसुरी, मनाली, कुलू मनाली, ते सगळं बघून झालं माझं. हा कुठला इयर असेल 5वी सर? ते 9वी मध्ये. म्हणजे वर्ष कुठलं असेल सर? 5 आणि 6 11 वर्षाचा होतो मी. 11 ते 9 म्हणजे 5वी ते 9वी 4 वर्षात. वडिलांनी फिरवलं. तिथे ते कदाचित रुजलं असेल ते, माहीत नाही. खूप म्हणजे खूप फिरलो मी. तेव्हा रोड ट्रिप हा प्रकार माहीत नव्हता. पण आमचं लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर ते झालं. साऊथमध्ये उटी, कोडाईकनाल, थेट रामेश्वरपर्यंत. माझा आजोळ गुजरातमध्ये. मग तिथे आम्ही दरवर्षी 3 आठवडे जातच होतो. गुजरातमध्ये सौराष्ट्र म्हणजे एरिया आहे, तिकडे आम्ही जात होतो. जेव्हा तुम्ही आता नगरसारख्या ठिकाणी आला, प्लास्टिक सर्जन म्हणून तुम्ही काम सुरू केलं, परंतु स्ट्रगल तर होतंच. मग त्या स्ट्रगलच्या याच्यामध्ये तुम्ही तुमचं काम पण सांभाळत होते आणि तुमचं ही जी काही इंटरेस्ट आहे प्रवास करणं, ट्रॅव्हल करणं, हे कसं सांगड घालत होते? म्हणजे तसं काही तुमचं काही पॅटर्न होता नाही, किंवा? पॅटर्न नाही, काही नाही. वाटलं एकदा करावं. मग ते 2005 मध्ये 6 मध्ये आम्ही पहिली टूर काढली. ओके. मुलं मोठी झाल्यानंतर. ओके. 97ची ती 7 मध्ये. 2006 मध्ये पहिल्यांदा मी हैदराबादला गेलो. आम्ही 5 जण ट्रेननी गेलो होतो तेव्हा. ओके. तेव्हापासून ते सुरू दरवर्षी. कारण आमचे दिवस फिक्स होते जायचे. 15 मार्च ते 1 एप्रिल. हां. मुलांची शाळा, त्यात सर्वात मोठी सुट्टी तेव्हा मिळायची. ओके. पण त्याच्यात आम्ही सगळं प्लॅन करायचो. कारण आजकाल काय आहे की म्हणजे आपल्या क्षेत्रातील लोक, अरे मला वेळच नाही, म्हणजे अशा कामासाठी निश्चित वेळ काढणं हे गरजेचं असतं. माझं थोडंसं मी तिरपा चालतो. विचार पण करतो. मला वाटतं सगळ्यांना 24 तासच मिळतात. मोदीला पण तेवढेच मिळतात, आपल्याला तेवढेच मिळतात. Nobody is busy. It is just a question of priorities.
मला आत्ता प्रायोरिटी माझी प्रॅक्टिस आहे, ठीक आहे, मला प्रायोरिटी फिरायची आहे, ठीक आहे. आणि हीच गोष्ट सर मला तुमची खूप आवडते, म्हणजे जीवनाकडं पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे हा डेफिनेटली तुमचा खूप वेगळा आहे. आता जसं तुम्ही मुलांच्या बाबतीतलं उल्लेख केला या ठिकाणी, की मुलांबरोबर प्रवास आणि ह्या गोष्टी मुलांबाबतीत काही सांगता आलं, कारण की आजकाल कसं आहे की वैद्यकीय क्षेत्रामधले जे नामवंत मंडळी आहेत, आता तुम्ही सर्जन आहात, मॅडम ॲनास्थेशिओलॉजिस्ट आहे, तो मोस्टली सर्व पॅरेंटचा कल असा असतो की मुलांनी पण वैद्यकीय क्षेत्रामध्येच प्रवेश केला पाहिजे किंवा त्या क्षेत्रामध्येच आपलं करिअर घडवलं पाहिजे. तर तसं तसं आम्ही कधीच हे केलं नाही आणि इनफॅक्ट ते होत गेलं. मुलं आम्ही कधीच कोणाला रिस्ट्रिक्ट नाही केलं की हे विचार की पण काय ते वेगळा विचार केला की अरे असं का, मग चल मला पण सांग. असं काय करताय थोडंसं. सर? माझी मुलगी आता अमेरिकेत आहे, ती डिझाईन तिने केलेलं आहे. ओके 2 डिझायनिंग केलं आणि 2 मास्टर्स केलेत. ओके मुलगा IT इंजिनियर आहे आणि तो सायबर सिक्युरिटीमध्ये हैदराबादला असतो. ओके तर म्हणजे टोटली डिफरंट क्षेत्र. हो ना, मग मला वाटतं की त्यांनी त्यांचं करावं लागलं, असं काय पाहिजे ते. माझं मी केलं, तुमचं तुम्ही करा. मदत लागली तर मी आहोत. गुड गुड गुड. नक्कीच सर. आणि आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक मधला पॉईंट मला विसरून गेला विचारायचा तुम्हाला, परत एकदा. की की मॅडमची आणि तुमची ओळख कशी झाली, म्हणजे तुमचं लव्ह हां. मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? हां, म्हणजे ते अरेंज लव्ह मॅरेज आहे ते. मी सायनहून JJला गेलो. मॅडम JJच्यात आहेत, MBBS MD अनेस्थेशिया. म्हणजे तुमची पहिली पोस्ट की दुसरी पोस्ट होती? दुसरी पोस्ट होती अनेस्थेशियामध्ये. माझी पहिली ह्याला प्लास्टिकला पहिली Plastic पोस्ट MS प्लास्टिकला पहिली पोस्ट. मग आतमध्ये गेल्यानंतर मॅडम तिथे मास्क बीस घालून सगळं होतं आणि मला थोडीशी खोड होतीच बघ, एक त्रास द्यायची. मी असंच विचारलं त्यांना, पण रक्तदाब मोजमाप मशीन आहे का? पहिल्यांदा कळलं नाही. मग म्हटलं BP अपॅरेटस. असं ते आमचं पहिलं म्हणजे फर्स्ट साईट. हां, पण तेव्हा माहीत नव्हतं. पण नंतर ओळख होत गेली. पण म्हणजे फक्त सर्जरी आणि ॲनेस्थेशिया एवढंच फक्त होतं. माझा एक लेक्चरर होता, तो मला म्हणाला की विचारून बघ. हो नाही म्हटलं, गाजरची पोंगी आहे म्हटलं. हो म्हटलं तर लकी, नाही म्हटलं तर खाऊन टाक, प्रश्न विसरून जा. विचारलं, मलाही माहीत नव्हतं. हो म्हटलं, हो म्हणाले. म्हणजे मॅडम देखील मुंबईकरच? ठाणा. ठाणा पुणे. हां. मग आता तुमचा जो निर्णय होता सर की अहिल्यानगर किंवा हो, मग सगळं 100% त्यांची साथ हो. तुम्हाला? मग नाही म्हटलं असतं काय केलं असतं मी? काही नाही, गप. पण शी सेड की नाही, तू म्हणशील तसं पण करू. चलो. गुड. म्हणजे एकंदरीतच बेटर हाफचा साथ हे प्रत्येक गोष्टीमध्ये बेटर 3/4 आहे ॲक्च्युली ते. बेटर 3/4. नक्कीच सर. आता सर अजून एका गोष्टी बाबतीमध्ये मला निश्चित म्हणजे जे IQ आहे म्हणा किंवा मला माहिती आहे, तर ती म्हणजे तुम्ही समुपदेशाचं देखील एक छान एक तुम्ही घेता, म्हणजे जसं की आर्थिक म्हणा किंवा शैक्षणिक म्हणा की वेगवेगळ्या याच्यामध्ये आपले मेडिकल फील्डमधले बरेचसे पालक म्हणा किंवा फील्ड हे थोडेसे साईडलाच असतात, म्हणजे त्यांना बऱ्यापैकी माहिती नसतं असं म्हणू शकता की आर्थिक गुंतवणूक कशा केल्या पाहिजे किंवा त्या बाबतीमध्ये त्यात पण तुमचं एक वरचा हात आहे असं म्हणू शकतो त्या बाबतीमध्ये. काय झालं, मी खूप चुका केल्या मी. अच्छा. खूप चुका केल्या, म्हणजे जे करायला नाही पाहिजे होतं, पण ते इट वॉज अ लर्निंग प्रोसेस. ओके. मग ते करता मला सगळं वाद, आणि मला वादाची आवड आहे दोन्ही. ते करता मला असं कळलं की माझ्या मागून येणारं पिढी जी कुठली असेल, 2 वर्ष मागची पिढी असेल, काही असेल, ते पण त्याच खड्ड्यात पडणार आहेत जे मी खड्ड्यात पडलो. मग हे कसं करायचं की त्यांना आपण आधी सांगितलं की असं हे कर, ते कर, असं करू नको, मी ह्या चुका केल्या, तू करू नकोस. तर त्याच्यामध्ये मला ते आवड निर्माण होत गेली. फायनान्समध्ये शिकवत गेलो, होत गेलं ते. पण आहे, जो माझा ऐकायला तयार आहे त्याला मी सांगतो. ओके. शक्यतो मुलांना मी का सांगतो, मुलांचे आयडियाज कॉन्क्रीट नसतात, फ्लुईड असतात ते. जसं तुम्ही त्यांना डायरेक्शन द्याल तसं जसं मोठे होतात, प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर त्यांचे आयडियाज कॉन्क्रीट शेप घ्यायला लागतो, मग ते चेंज करणं फार अवघड असतं.
ते लहान मुलं म्हणजे एकदम 5वीतली मुलं काही उपयोग नसतो. त्यांना पैसा म्हणजे काय माहीत नसतो. 11वी-12वी ज्यांना समजायला लागलं आहे, पैसा कसा कार्ड काय, आता तसं टेक्नॉलॉजी सगळ्यांनाच कळायला लागलं आहे. मग अशा मुलांना मी शक्यतो करायचा, एस्पेशली डॉक्टरवाले जे मेडिसिनला गेले असतील किंवा त्या वयातले 17-18 त्यांना मी पकडतो. तिथंच आणि मला आता आपल्या प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल सर, कारण की असं समुपदेश तर आम्हाला तर कधीच मिळालं नाही. ते मलाही मिळालं नव्हता. हां. मला आठवतंय की मी जेव्हा ॲनास्टेटिस्ट म्हणून नगरमध्ये जेव्हा मी जॉईन केलं, तर मला ॲक्च्युली टू व्हीलर घ्यायची होती. सो टू ट्रॅव्हल अँड डू द कॉल्स इन डिफरंट हॉस्पिटल. आणि त्यासाठी देखील कर्ज घ्यायचं असतं आणि कर्ज घेण्यासाठी तुमचं IT रिटर्न झालेला पाहिजे. हो. याच्या बाबतीत देखील काही सुतराम कल्पना नव्हती. तर मला 2 वर्ष IT रिटर्न भरावे लागले आणि त्याच्यानंतर मी माझी टू व्हीलर तर होतीच घरी, भावाची वगैरे मी वापरली. पण त्याच्यानंतर मग फोर व्हीलर घेण्यासाठी मला त्याचा खूप जास्त हो. फायदा झाला. हाचा प्रॉब्लेम आपल्या शिक्षण संस्था प्रणालीमध्ये आहे. आपल्या शिक्षण एकदा मेडिसिनला गेला MBBSला की तो टेलिस्कोपसारखा असतो. त्याला बाहेर लांबचंच दिसतं, जवळचं काही दिसतच नाही. आणि त्यामुळे त्याला जे लाईफ स्किल्स लागतात त्या बिलकुल नाही. तर माझी मुलं दोघंही करतात. दोघांना सगळं माहिती आहे. ऑफकोर्स मी शिकवलं बरोबर आहे, पण त्यांचं फील्ड जे आहे ना, त्यांना माहिती आहे की 4 वर्षानंतर आपण डायरेक्ट महासागरात पडणार आहोत. मग आपल्याला ते शिकलं पाहिजे ते. त्या तिकडे शिकवलं जातं. त्यांच्या इथे सब्जेक्ट आहे. फायनान्स हा एक सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंगला ॲज वेल ॲज ती जी त्यांनी डिझाईनचं केलं. अगदी डिटेलमध्ये नसेल, पण जेवढी माहिती पाहिजे तेवढी त्याला माहिती आहे. आपल्याकडे ते नाहीच आहे काही. निश्चितच हा एक विचार करण्यासारखी हो. गोष्ट आहे. आणि प्रत्येक पालकांनी पाठवलंच पाहिजे. काहीतरी शिकवलंच पाहिजे. समुपदेश आणि बाकीच्या बाबतीमध्ये आर्थिक आणि इवन जीवनामधले वेगवेगळे जे काही लाईफ angles स्किल्स, आहेत, लाईफ जे स्किल्स. आहेत त्या बाबतीमध्ये आपल्या मुलांना निदान एक्सपोज तरी करणं निश्चित गरजेचं आहे. येस. सर आता काही दिवसांपूर्वीच म्हणजे जे कधी मेडिकल फील्डमधल्या लोकांच्या बाबतीत ऐकायला मिळत नाही, ती गोष्ट तुम्ही केली आहे. म्हणजे तो निर्णय देखील मला असं वाटतं तुम्ही सहजगत्या केलेला असेल, पण वैद्यकीय क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी ते थोडंसं शॉकिंग. हा निर्णय आपण कधी घेऊ किंवा हे डोक्यात पण येणार नाही अशी गोष्ट तुम्ही ती केली. ती म्हणजे तुम्ही तुमची जी प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे त्याच्यामधून डिक्लेअर रिटायरमेंट हा एवढं शॉकिंग होतं ते? निश्चितच सर. मी त्यामुळेच म्हटलं की तुमच्यासाठी कदाचित ही फ्लोमधली गोष्ट असू शकते, हो. परंतु वैद्यकीय क्षेत्रात ही असं म्हणजे मी तरी आता 15 वर्ष पाहतोय, तर कुणी असं रिटायरमेंट अशी डिक्लेअर केलेली मला तरी आढळलेली नाही. तर हे काय आहे म्हणजे सर? डिग्री म्हणजे कसं आहे, आपल्यात मगाशी तू म्हणालास असं की मुलं त्या फील्डमध्ये येणार आहेत. माझी दोन्ही येणार नाही आहेत. एक हा झाला पॉईंट नंबर 1. त्याला पॉईंट नंबर 2, समजा मी एम्प्लॉईड असलो असतो, मग काय झालं असतं? 60व्या वर्षी टाटा बाय बाय. मी दोघांची सांगड घातली, संपलं. आणि मला 30 वर्ष पूर्ण होतात. 30 वर्ष मी अभ्यास केला, 30 वर्ष प्रॅक्टिस केली. आता 30 वर्ष मला पाहिजे ते मी करेन. प्रेक्षकांना तुमच्या लक्षात आलंच असेल की हे मी जसं म्हटलो ना की त्यांच्यासाठी कदाचित सिंपल गोष्ट आहे, पण मी एका रात्रीत विचार नाही केला. 3, 4, 5 वर्ष चालू होतं माझं. प्लॅनिंग तर केलं पाहिजे ना. रिटायर झालो, तंगड्यावरती करून बसलो, पोटापाण्याचं काय? मग मग आता ते सर सगळं प्लॅन करायला लागतं. ते हळूहळू इकडून तिकडून सगळं एका लाईनीवर आणून मग ते केलं पाहिजे. मग आता सर तुम्ही मेडिकल कॉलेजला हां, मला जे तू मगाशी जे म्हणाला समुपदेशन, मला बेसिकली ते करता मला जाणवलं की मला थोडासा नॅक आहे त्याच्यात. अगदी काही ते कोण आपले म्हैसूरचे डॅम म्हणे, अगदी राधाकृष्ण वगैरे तसलं काही माझं नाही आहे, पण आहे मला आवडतं मुलांना हाताखाली घेऊन शिकवायला वगैरे वगैरे. तर ते मला करायचं होतं. इथे कोण नाही आहे आणि ढासळती मेडिकल एज्युकेशन सिस्टीम बघून म्हटलं उद्या आपल्याला ह्याच्यातलंच कोणतं ट्रेन येऊन काही झालं तर मी मॅडमना म्हटलं होतं की असं होईल की मलाच डायग्नोज करायचं. मग मी सांगेन मला असा ॲनेस्थेशिया द्या म्हणजे मी कॉन्शियस असेन. मग मी त्या सर्जनला सांगेन तू आता असं कर, तसं कर. हे जरा तर मला भीती वाटली त्याची. मग आता तुम्ही वैद्यकीय महाविद्यालयात हां, विखेमध्ये मी जॉईन झालो ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. हाताखाली आत्ता तरी डिपार्टमेंट ऑफ सर्जरीमध्ये 6 मुलं आहेत टोटल. 2 ज्युनियर म्हणजे फर्स्ट इयर, 2 सेकंड इयर, 2 थर्ड इयर असे ते आहेत.
म्हणजे एकंदरीत आता तुम्ही हे जे काही मार्ग निवडला आहे हा निश्चितच येणाऱ्या पिढीसाठी लाभदायक असणार आहे, कारण की तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव, 30 वर्षाचा अनुभव आणि आता तो सर्वच्या सर्व त्या मुलांना मिळणार आहे, ही खरंच पण चांगली जो गोष्ट आहे. जो घ्यायला ॲक्सेप्ट केला आहे तो. हां. दॅट इज ऑल्सो ट्रू, की समोरच्याची शिकण्याची देखील मनीषा असली पाहिजे त्याच्यामध्ये. तर निश्चितच. आणि आता वैद्यकीय क्षेत्राबद्दल तर तुमचं हे प्लॅनिंग लक्षात आलेलंच आहे, की आता तुम्ही पुढचं सर्व निदान सध्या तरी वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे महाविद्यालयामध्ये लोकांना प्रशिक्षित करण्यात आणि त्या ठिकाणी वेळ देणार. तर त्या व्यतिरिक्त अजून काही फ्युचर प्लॅन्स आहेत का सर? म्हणजे काय फ्युचर प्लॅन्स असं काही केलेलं नाही आहे. वाहतं पाणी जसा रस्ता येईल तसं जात जायचं. असं खूप फ्युचरमध्ये असं काय विचार करणार? इतकं प्रोग्रेसिव्ह होतं. कुठे माहिती होतं मला, की असं काही टेक्नॉलॉजी येणार आहे? 5 वर्षाकरता प्लॅन करू शकतो आपण. एकदम लाँग टर्म प्लॅनिंग नाही करत. करत म्हणजे माझी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. 5 वर्षापर्यंत ठीक आहे. जे दिसतंय फोर्सेबल फ्युचर म्हणतात ते. तेवढं ठीक आहे. 5 वर्षाच्या प्लॅनिंग किंवा छोट्या छोट्या ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने छोट्या गटामध्ये आपले आपलं प्लॅनिंग करत हो. निश्चितच गरजेचं आहे. बेसिकली प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या प्लॅनिंगनुसारच मग आपण आपल्या आयुष्यासाठी जे योग्य निर्णय आहेत ते कदाचित तेवढ्या ताकदीने घेऊ शकत असू असं मला नाही, वाटतं. नाही. माझं थोडंसं मी याच्यात डिफर होतो म्हणजे माझं एकच म्हणणं आहे, डिसिजन घ्या. चुकलं, बरोबर झालं तर पुढचा प्रश्न आहे. पण डिसिजन न घेणं, मग तुम्ही आहे तिथेच उभं राहता. नंतर प्रोग्रेस होत नाही. वाईटात वाईट काय होईल? चुकेल, ठीक आहे. परत कोर्स चेंज केला नदीने, परत सुरू झाला प्रवास. ठीक आहे. सर, तर शेवटी पॉडकास्टच्या शेवटी मला तुम्हाला आमचे जे काही प्रेक्षक आहेत तर त्यांना काही तुम्हाला उपदेश किंवा काही संदेश द्यायला सांगितलं तर कुठला द्यायला आवडेल? अरे बापरे! फारच आहे. एवढा काय असा माझा मोठा एक्सपिरियन्स नाही आहे काही. अब्राम जसं की आता बरेचसे म्हणजे आता आपण पाहतो की आता वैद्यकीय क्षेत्रातले चे डॉक्टर मंडळी बरेचसे आपल्या मुलांना त्या क्षेत्रामध्ये टाकतायत. जसं की आय डोंट नो त्यांचा इंटरेस्ट पण असू शकतो त्याच्यामध्ये, वी डोंट नो. हो. पण त्या बाबतीमध्ये पॅरेंट्स समजा ॲज अन पॅरेंट्स म्हणून काही सल्ला. कसं आहे, प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन येतो. त्याला करायला मोकळी वाव द्यावा. तेवढं एकच. असं माझ्याकडे असं खूप काही मला 2च पोरं आहेत. अशी काय म्हणजे 20 पोरं होती आणि मी प्रत्येकाला मी असं केलं तसं नाही करता येत. दोघांना मला पाहिजे तसं केलं त्यांनी. त्यांना करू द्यावं काय पाहिजे ते. प्रत्येकजण पुढे मोठाच होणार आहे. त्यामुळे त्याच्यात काही वादच नाही. पुढचं सर्व अहिल्यानगरच असणार आहे का अजून काही पुढे माहीत नाही, माहीत मोठे नाही. प्लॅन? माहीत नाही. समोर जसा रस्ता येईल तसं जायचं. निश्चितच. आत्ता तर तरी समोर पुढचे 5 वर्ष तरी आहेत. 6व्या वर्षी काय होईल माझंच मला माहीत नाही. निश्चितच सर, आताचा तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहून तर मला तर खूप क्लिअर आयडिया आहे की पुढचा प्रवास देखील खूपच छान असेल तुमचा. तर आज तुम्ही आमच्या दुसऱ्या पॉडकास्टसाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी एस ए अहिल्यानगरतर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणतो. इट्स माय प्लेजर. पण मी तुला आता उलटा प्रश्न मी तुला विचारणार आहे. तुझं एवढे डॉक्टर 250 डॉक्टर आहेत. माझ्यापेक्षा खूप कर्तृत्ववान डॉक्टर आहेत. मी जिल्ह्यातला पहिला सुपर स्पेशालिस्ट. मान्य आहे. पण मग ते त्या दिवशी पुरतात ना. त्याच्यानंतर खूप लोकं पुढे गेले. जात आहेत म्हणजे माझ्या मागून येऊन खूप पुढे गेले. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. तुला मीच कसा सापडलो? मीच कसं सापडलो यांच्या हे म्हणण्यापेक्षा आहे ना, माझ्या प्रेक्षक जे आहेत किंवा त्यांच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही सेकंड पॉडकास्टमध्ये मिळाले हीच आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. आणि निश्चितच तुम्ही कितीतरी म्हणाले की मी एकदम सिम्पल सरळ आहे, पण तुमचं जे व्यक्तिमत्व आहे आणि नगर जिल्ह्यासाठी तुम्ही जे काही काम केलेलं आहे गेले 30 वर्ष, हे नक्कीच खूप साऱ्या लोकांसाठी इन्स्पायरिंग आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमचे प्रवास वर्णनं किंवा तुमचं छोट्या छोट्या गोष्टींमधले प्लॅनिंग, जसं की आता ए एस एचे देखील बरेचसे फॅमिली फंक्शन्स आहेत किंवा वेगवेगळे सांगतिक आपले जे काही ग्रुप आहेत त्याच्यामध्ये देखील तुमचा जो काही वावर आहे हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि
त्याच्यामधून खूप काही शिकण्यासारख्या देखील गोष्टी आहेत. म्हणजे जसं तुम्ही मागाशी कम्प्युटरच्या बाबतीमध्ये जे मला सांगितलं, तर मला त्या क्षणाला ती गोष्ट आठवली होती की साधारण एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल आणि त्यावेळेस मी व्हिडिओ एडिटिंग, जसं आता हा पॉडकास्ट मी सुरू केला आहे, तर त्यावेळेस मला थोडासा तो व्हिडिओ एडिटिंग वगैरे किंवा शूटिंगचा असा इंटरेस्ट होता आणि मला त्यावेळेस देखील तुमची गोष्ट आठवते की तुम्ही मला बियॉन्ड माय कॅपॅसिटी म्हणू शकत नाही, पण एक असतं ना की मी एवढेच रुपये इन्व्हेस्ट करेल कम्प्युटरसाठी म्हणा किंवा काय, त्या मानसिकतेमध्ये मी डेफिनेटली होतो. परंतु त्यावेळेस तुम्ही मला त्या काळातला जो काही बेस्ट डेस्कटॉप आहे तर तो मला परचेस करायला सांगितला आणि तुमचा तो तो एक सल्ला होता त्या क्षणाचा, त्याचा देखील मी लगेच पालन केलं आणि त्याचा खूप जास्त मला फायदा झाला. कारण की मी माझा हा जो काही वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त जो काही इंटरेस्ट पार्ट आहे, जे म्हणतो आपण छंद म्हणा किंवा ते जोपासण्यासाठी मला त्या इन्स्ट्रुमेंटची खूप जास्त गरज पडली किंवा त्याचा फायदा मला झाला. कदाचित ते एक अँगल असू शकतो की आय ॲक्नॉलेज यू मच आणि त्यामुळे मी कदाचित तुमच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी ही संधी शोधली. नाही, टेक सावी आहे त्याच्यात मी ॲक्सेप्ट करतो. मला आहे टेक सावी. इतकं टेक सावी होतं की पहिला मी जे लॅपटॉप जो घेतला 2002 साली, एक गोष्ट सांगायला विसरलो, त्या दिवशी मी पहिला पेनड्राईव्ह पण घेतला. पेनड्राईव्ह तो अजूनही मी वापरतो. म्हणजे 22 वर्षापूर्वी घेतलेला पेनड्राईव्ह अजूनही वापरतो. त्याची कॅपॅसिटी 128 MB आहे. 128 MB अजूनही MB आहे त्याची. तेव्हा त्याची कॉस्ट 6,500 रुपये होती. मी ती घेतला होता. आजकालच्या लोकांना आता हे सर्व आहे ना, रील्स किंवा बाकीचे गोष्टीमुळे GB मध्ये मोजायची. आमचं MB मध्ये होतं ते MB मध्ये त्या माझा पहिला जो कॉम्प्युटर होता त्याची फ्लॉपी ड्राईव्ह होती, त्याला चौकट. त्याची कॅपॅसिटी 140 KB होती. याच्यातून नक्कीच अजून मला एक क्लिक झालं की जे काही टेक्नॉलॉजी येते तर तुम्ही डेफिनेटली 2 पावलं पुढं असलेच पाहिजे. जसं की आता काही दिवसांपूर्वी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठा विषय सुरू आहे. त्या बाबतीमध्ये काही बाऊ सुरू आहेत. तर डेफिनेटली कुठल्याही टेक्नॉलॉजीला घाबरलं तर नाही पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही टेक्नॉलॉजीला घाबरायचं नसतं. टेक्नॉलॉजी माणसाने केलेली आहे. मॅन शुड बी द मास्टर ऑफ द टेक्नॉलॉजी, नॉट द रिव्हर्स ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे यू हॅव टू बी दॅट वे. थोडं तरी माहिती पाहिजे. टेक्नॉलॉजी आहे, मला कॉम्प्युटरमधलं काही कळतच नाही ते म्हणून चालत नाही. तो प्रत्येक पावली प्रत्येक मोबाईल म्हणजे कॉम्प्युटर आहे. आता याच्याविषयी अजून जवळचं काहीच आपल्याकडे नाही आहे. म्हणजे आता म्हणतात मोबाईल इज अ पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. म्हणजे तुमच्या अंगातच जर टेक्नॉलॉजी असेल तर तुम्हाला थोडी तरी माहिती पाहिजे त्याला कसं काय करायचं. इतके सायबर क्राईम्स होत आहेत. टेक्नॉलॉजी खूप डीपमध्ये गेलं तरच बरोबर असतो, तसं नाही आहे. बरोबर आहे. जसं की आता काही दिवसांपूर्वीच मी वाचलं होतं की AI जे आहे, AI टेक्नॉलॉजी आहे, याच्यामधून जे काही त्याची जी पॉवर आहे त्याच्यातून लोकांचे जॉब जाऊ शकतात किंवा ते चांगली गोष्ट नाही असे बऱ्याच ह्याचा मी विश्वास ठेवत नाही. जेव्हा बँकेत वापरायला सुरुवात केली तेव्हा असे स्ट्राईक झाले होते बँकेचे. बँका बंद पाडल्या होत्या त्यांनी की आमचं काम कॉम्प्युटर करणार. काय कुठे काम कमी झालं आहे? कुठे काम इनफॅक्ट वाढलं आहे सगळं. कॉम्प्युटर मॅनेज करायला लागतात, अकाउंटिंग मॅनेज. बँकेचं काम कमी झालं नाही, पण तेव्हा ती भीती असते की आज जे दिसतंय हे 10 वर्षांनी तसंच होणार, हे आपणच प्रोजेक्ट करतो. जेव्हा आपल्याला काहीच माहीत नसतं पुढे काय होणार आहे ते. तसंच AIचं होणार आहे. खूप बोंबाबोंब झालेली आहे. जशी ती लाट आली वरती तशीच ती लाट निघून जाणार आहे. निश्चित. आणि येणारी जसं वर्ष सरत जातं त्यावेळेस आपल्याला हे निश्चित जाणवतं की ही टेक्नॉलॉजी खूप गरजेची होती आणि त्याचे खूप जास्त फायदे झाले. मला आठवतं अजून पण सर, कॅमेऱ्यामध्ये फोन आले, एक्झॅक्टली इतकी बोंबाबोंब झाली. सगळ्यांनी केलं की आमची प्रायव्हसी जाणार, आमचे कोणी व्हिडिओ काय. आजकाल सर्वात छोट्या कॉम्प्युटरला सुद्धा कॅमेरा आलेला आहे. एक्झॅक्टली. व्हॉट्सॲपची जेव्हा सुरुवात झाली ना त्यावेळेस मला आठवतं की म्हणजे व्हॉट्सॲप हे ॲप आल्यानंतर
यातून आपण फॅमिली कनेक्ट करू शकतो. खूप म्हणजे गोष्टी मला आहेत. असं हो. वाटतं की आमची जी काही ASAच्या मंथली मीटिंग होतात, तर त्यावेळेस मी सगळ्या मेंबरचे मोबाईल घेऊन ते ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि त्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे. आज आपण पाहतो की आपलं WhatsAppशिवाय मला नाही हलतच वाटत नाही ना. की पान आपलं हलतच पान नाही. हलेल. एक्झॅक्टली. तर येणाऱ्या निश्चितच पुढील काळामध्ये देखील आपण सर्वच जणांनी अपडेटेड राहणं खूप गरजेचं आहे आणि येणाऱ्या सगळ्याच टेक्नॉलॉजी किंवा येणारे समोर जे काही इश्यूज आहेत तर त्याला खूप पॉझिटिव्हली फेस करणं निश्चितच गरजेचं आहे. सर, तुम्ही आमच्या या पॉडकास्टसाठी वेळ दिला तेव्हा पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. मी एकच सांगू शकतो. मगाशी त्यांनी माझं डिस्क्रिप्शन केलं. चतुर काय? चतुरस्त्र. चतुरस्त्र. मला एकच सांगावंसारखं वाटतं, की आय एम जस्ट ॲज युनिक ॲज अदर्स. दुसरं काही नाही. थँक्यू. थँक्यू सर. थँक यू. थँक्यू. थँक यू.